आपला व्हिडिओ आला म्हणजेच लाडकी बहीण योजनाचे पैसे नक्कीच जमा होणार आणि लवकरच जमा होणार. कारण की आपण जे व्हिडिओ बनवतो आहे ते आपले व्हिडिओ सगळे ओरिजिनल व्हिडिओ असतात. आणि आपला आजचा विषय आहे की लाडकी बहीण योजनाचे पैसे कधी येणार. तर तुम्ही जर चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर यूट्यूबला बघत असताल सबस्क्राईब करा, फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनाची आता एक आनंदाची बातमी आली आहे की मी इथं बाजूला बघा GR लावलेला आहे. तो GR आपला याच महिन्यातील आहे, म्हणजे ऑगस्टमधला आहे. तर ऑगस्टमधले जे पैसे आहेत ते लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे आपला व्हिडिओ आला म्हणजे लाडकी बहीण योजनाचे पैसे जमा होण्याची 100% शक्यता असते. कारण की आपण व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवत नाही. तर तुम्ही जर नवीन असताना आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूबला बघत असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. चला आपण व्हिडिओ मित्रांनो, मी आहे नमोद. मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलला आल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय आहे की लाडकी बहीण योजनाचे पैसे कधी येणार. हे भरपूर महिलांचे मनातील प्रश्न आहे ऑगस्टमधला. कारण की ऑगस्ट महिना हा ऑलमोस्ट संपत आलेला आहे. जसं लोकांना पावसाची चाहूल लागलेली आहे शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये, तसंच महिलांनाही रक्षाबंधन येत आहे. त्याच्यामुळे रक्षाबंधनामुळे सध्या लाडकी बहीण योजनाचे 3,000 रुपये येणार आहेत असं भरपूर व्हिडिओ येत आहेत. किंवा मग भरपूर जण असं बोलत आहे की लाडकी बहीण योजनाचे 3,000 रुपये येणार आहेत, कधी येणार आहेत. किंवा मग जे काही यूट्यूबला फेसबुकला तुम्ही व्हिडिओज बघतात, रील्स बघतात, आता त्याचं सत्य मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर लाडकी बहीण योजनाचे पैसे हे लवकरच येऊ शकतात. याचं कारणही आहे, ह्याच महिन्यामध्ये एंडिंगपर्यंत येऊ शकतात. याचं कारणही आहे की लाडकी बहीण योजनाचा एक नवीन GR आलेला आहे. मी इथं बाजूला GR लावतो आहे, तुम्ही बघू शकता. त्या GRमध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनाचे 3,000 रुपये जे आहेत या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये येऊ शकतात. आणि याच्यामध्ये विशेषतः SC आणि STच्या ज्या महिला आहेत त्यांचा हा निधी गव्हर्मेंटने वितरित केलेला आहे. तो निधी किती आहे तुम्ही इथं वाचू शकतात. इथं बाजूला स्क्रीनशॉट लावले तर त्याच्यामध्ये एकदम डिटेल्स सांगितलेलं आहे. आता लाडकी बहीण योजनाचे ज्या महिलांचे हप्ते बंद झाले होते तर त्या महिलांसाठी KYCचंही आणखी सारथी पोर्टलला, महासारथी पोर्टलला फक्त त्यांचं ट्रायल चालू आहे. अजून कुठलंही असं वेबसाईट किंवा KYCची लिंक आलेली नाही. भरपूर व्हिडिओ हे प्रसारित होत आहेत की लाडकी बहीण योजनाची KYC चालू झाली, पण लाडकी बहीण योजनाची आणखी KYC झालेली नाही चालू. कारण की भरपूर ठिकाणी मी जाऊन चौकशी केली, जे काही ऑनलाईन सेंटर असतात तिथेही जाऊन चौकशी केली. आणखी सध्या तरी कुठलीही लाडकी बहीण योजनाची KYC चालू झालेली नाही. जर काही KYCचं असे काही ऑप्शन आलं किंवा काही अपडेट आलं तर आपण या चॅनलला आपल्या टाकू. त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायला आपला काहीही चार्ज लागत नाही. तर आता एक महिलांचा खूप जास्त प्रश्न मला कमेंटमध्ये येत आहेत इंस्टाला की आमचे पैसे बंद झालेले आहेत. तर ते कशामुळे बंद झालेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्या एक तर आधारला बँक सेडिंग नसेल किंवा मग दुसरी गोष्ट त्यांचं कुठली तरी ऑदर जे काही योजना आहेत त्या योजना चालू असतील. त्यामुळे कदाचित एखाद्या वेळेस ते जे पैसे असतील ते बंद झालेले असू शकतात.